तुम्हाला माहिती आहे, आपण जे काम रोज करतो, वारंवार करतो, जे केल्याने आपल्याला आनंदी उत्साही वाटते, जसे की रोजच मोबाईल स्क्रोल करणे, जंक फूड खाणे, फिरणे, टीव्ही पाहणे, सोशल मीडिया नोटिफिकेशन वारंवार चेक करणे, कोणत्याही प्रकारचं व्यसन असू द्या, ड्रग्ज किंवा दारूचं, जे काही आपण वारंवार करत असतो, ह्या झाल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. पण सोबतच रोज सकाळी उठून फिरायला जाणे, एक्सरसाइज करणे, मेडिटेशन, वाचन, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी करत असतो. नाही केलं तर काहीतरी अवघडल्यासारखं होतं. ते कशामुळे? तर डोपामिन या रसायनामुळे. याबद्दलच जाणूया आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ 3 चॅप्टरमध्ये डिवाईड केला आहे. नंबर 1, डोपामिन म्हणजे काय, तो कसा काम करतो, जास्त झाल्यास काय आणि कमी झाल्यास काय होणार. नंबर 2, डोपामिन डिटॉक्स आपण कशा प्रकारे करू शकतो. नंबर 3, डोपामिनपासून आपण कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो. तर चॅप्टर नंबर 1, डोपामिन. जे कोणतेही काम आपण वारंवार करतो किंवा करत नाही, मोबाईल स्क्रोलिंग असेल, मेडिटेशन, खाणे, फिरणे, हे सगळ्यांचा कंट्रोल डोपामिन हा करतो. याला आपण असं समजूया, आपल्या डोक्यात फ्रेंड्सचा एक ग्रुप असतो, जो आपल्या डोक्यात खेळत असतो. पण प्रत्येक ग्रुपमध्ये न कळत एक लीडर बनतो, तो हा डोपामिन. जेव्हा सगळे फ्रेंड्स मिळून काहीतरी खेळतात, अचीव करतात, तेव्हा याला आनंद होतो. मग डोपामिन म्हणतो, पुन्हा खेळू, खूप मजा येत आहे. मग वारंवार हे खेळ तो खेळायला सांगतो. पण जेव्हा त्याला तो खेळ खेळायला मिळत नाही, तेव्हा तो नाराज होतो, दुःखी होतो. युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या प्रोफेसर पॉल फिलिप्सने उंदरांवर एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी मशीनच्या मदतीने उंदरांच्या डोक्यात डोपामिनला टाकलं. जेव्हा मशीन ॲक्टिवेट करून डोपामिनला रिलीज केलं, तेव्हा संशोधकांनी पाहिलं की उंदीर फक्त तिथे लावलेल्या लिव्हरला प्रेस करत होता. ते न काही खात होते ना काही पित होते, ते फक्त लिव्हरला प्रेस करत होते. मग जेव्हा त्यांच्यातून डोपामिन काढून घेतलं गेलं, तेव्हा ते एवढे सुस्त झाले की ते स्वतःहून खात सुद्धा नव्हते. माणसाच्या मेंदूत सुद्धा डोपामिनचा असाच परिणाम होतो. आपण आपल्या कामाच्या प्रायोरिटीज सेट करतो. जे काम आपल्याला जास्त डोपामिन देतं, ते काम आपण जास्त करतो, पहिले करतो, ज्यात जास्त मेहनत नसते. आणि जे काम कमी डोपामिन देते, ते काम आपण नंतर करतो किंवा टाळत असतो. तुम्ही कधी विचार केलाय का, घरातल्या जेवणापेक्षा आपल्याला पॉकेट फूड किंवा फास्ट फूड जास्त का आवडतो? कारण त्यात मीठ, साखर आणि फॅटचं असं कॉम्बिनेशन केलं जातं, जे सरट आपल्या डोपामिनला हिट करतो. त्यातून जास्त डोपामिन रिलीज होतं. त्यामुळेच ते पदार्थ वारंवार खावेसे वाटतात. सोबतच गेम्स खेळणे, यातून जसजसे आपण गेम जिंकतो, तसा इन्स्टंट डोपामिन रिलीज होतो आणि आपल्याला आनंद होतो. या सगळ्या गोष्टींमध्ये इन्स्टंट रिवॉर्ड मिळतो. डोपामिन लवकर रिलीज होतो आणि आनंद होत जातो, म्हणून ते आपण वारंवार करतो. स्टडी करण्याने मात्र आजच रिझल्ट मिळणार नसतो. त्यामुळे इन्स्टंट डोपामिन रिलीज होत नाही, आनंदही होत नाही, म्हणून ते करण्यास आपण टाळाटाळ करतो. डोपामिन जास्त प्रमाणात असणंही चांगलं नाही आणि कमी प्रमाणात असणंही चांगलं नाही. जास्त प्रमाणात असेल तर नॉर्मल गोष्टीही आपल्याला बोरिंग वाटायला लागतात. अति अग्रेशन, हार्ट अटॅक, जसजसा डोपामिनचा ग्राफ वाढतो तसतसे प्रॉब्लेम्स येतात. आणि कमी असेल तर मूड खराब राहतो, चालणं फिरण्याचंही मन करत नाही, कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही, आपली याददाश्त कमजोर होते, आत्महत्येसारखे विचारही तुमच्या मनात येऊ शकतात. त्यामुळे डोपामिनला रेग्युलेट करणं खूप गरजेचं असतं. तसं पाहायला गेलं तर डोपामिन हा आपल्या नोकराप्रमाणे आहे. हा असा नोकर आहे जो कधीच आपल्याला सांगणार नाही की आपण चुकीचे करत आहोत की बरोबर. जसे आपण अभ्यास सोडून व्हिडिओ गेम्स खेळत असू तर आपले आईवडील ओरडतील, मात्र डोपामिन म्हणेल की खेळ, पुन्हा खेळ, मजा येत आहे. डोपामिन एक कंडक्टर आहे जो सर्वांना रेग्युलेट करतो. त्यामुळे डोपामिन जर जास्त प्रमाण झालं तर एकच गोष्ट वारंवार करत राहू, फोन स्क्रोलिंग, गेमिंग, जंक फूड वारंवार खात राहू. आणि कमी असल्यास बोरिंग फील होईल, काहीच करायला मन करणार नाही. त्यामुळे त्याला रेग्युलेट करणं आवश्यक आहे. डोपामिन रेग्युलेट असल्यास आपण आपलं काम फोकसने, अटेन्शनने करू, कधीच गिव्हअप करणार नाही आणि रिवॉर्डही मिळत जातील. तर चॅप्टर नंबर 2, डोपामिन डिटॉक्स म्हणजे काय? ही जी आपली वारंवार करण्याची सायकल चालू आहे, त्याला ब्रेक करणं. तर ते कसं ब्रेक करू शकतो? त्यासाठी स्टेप नंबर 1, मॅनेज युअर रिवॉर्ड्स. आपल्याला हे जे काही आपण करतो त्यामुळे आनंद मिळतो, रिवॉर्ड मिळतो. जसे की वारंवार मोबाईल चेक करणं, नोटिफिकेशन आलं की मोबाईल पाहणं,
पण याला ब्रेक करणं एवढं सोपं नाही. मग अशा वेळेस करायचं काय? वारंवार मोबाईल पाहण्याने, स्क्रोल करण्याने तुम्हाला जो रिवॉर्ड मिळतो तो नेगेटिव्ह रिवॉर्ड असतो. हेच आपल्या मनाला विचारायचं, डीपली विचार करायचं. हे वारंवार करण्याने याचं काय नुकसान मला होणार आहे, यातून आपल्याला काय त्रास होणार आहे हे डोळे बंद करून पाहायचं. आनंद आणि त्रास याच्यात आपले न्यूरॉन्स त्रासाला पकडतात. उदाहरणार्थ, तुम्हाला लग्नासाठी गावाला जायचंय. तुम्ही खूप एक्सायटेड आहात जाण्यासाठी, लग्नासाठी, पण मधातच रोडवर तुमचा ॲक्सिडेंट होतो. मरता मरता वाचता. अशा वेळेस आपले न्यूरॉन्स त्या लग्नाच्या आनंदापेक्षा तुमच्या ॲक्सिडेंटचा त्रास पकडतात. त्यामुळे डीपली स्वतःला सांगायचं की याने आपल्याला पेन होणार आहे, ते इमॅजिन करायचं. मग आपोआपच माइंड यातून बाहेर पडणार. स्टेप नंबर 2, भावनांना आवर घाला. इमोशनल सर्ज. बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा आपल्यासमोर एखादं दुकान बघतो आणि हवं असलेलं नसलेलंही भावनेच्या भरात घेण्यास सुरुवात करतो. आईस्क्रीम असो, कपड्यांची शॉपिंग असो वा काहीही, आपल्या भावनांवर कंट्रोल नसतो. अशा वेळेस डीप ब्रीथिंग एक्सरसाइज करा. नाकावाटे श्वास घ्या आणि तोंडावाटे बाहेर सोडा. यामुळे तुम्हाला ब्रेक मिळतो. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता. नंबर 3, ॲक्टिव्हिटी रिप्लेस करा. ज्या वेळेस आपण खाली बसतो, मोबाईल स्क्रोल करायला लागतो. खाली बसलो की मोबाईल काढतो. याला दुसऱ्या कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीशी रिप्लेस करा. जसे तुम्ही तुमच्या भविष्यातले गोल्स ठरवू शकता, पुस्तक वाचू शकता, शांत बसून चिंतन करू शकता. खाली असल्यावर विचारपूर्वक दुसरी ॲक्टिव्हिटी करू शकता. तर नंबर 3, डोपामिनपासून फायदा. नंबर 1, गोल्स. डोपामिन रिवॉर्ड मिळाल्यावर रिलीज होतो. स्वतःचे गोल्स ठरवा. कुठं जाऊन पोहोचायचंय ते ठरवा. रोजच स्वतःला टास्क द्या. आज हे एवढं काम करायचंय, ते काम पूर्ण झाल्यावर रिवॉर्ड मिळेल. नंबर 2, मेडिटेशन करा. रोजच मेडिटेशन केल्याने अनेक फायदे तर होतीलच. जसे तुम्ही अवेअर असाल, शांत मन असेल, मग सोबतच डोपामिनसुद्धा रेग्युलेट होण्यास मदत होईल. नंबर 3, आहार. असे काही पदार्थ आहेत जसे की कॅफीन, अल्कोहोल, जे तुमच्या डोपामिनला एकदम उंचावतील पण एकदम खाली पाडतील. मग तुम्हाला काहीच चांगलं वाटणार नाही. जे नॅचरल पदार्थ आहेत जसे की फ्रूट्स, नट्स, घरचं साधं जेवणही चांगलंच. यातूनही डोपामिन रिलीज होतो, ते करा. नंबर 4, एक्सरसाइज. रोज सकाळी एक्सरसाइज करा. वर्कआउट करा, योगा करा, डान्स करा. यांनीही डोपामिन रिलीज होईल, पण योग्य मार्गाने. दररोज सरावाने आनंदही मिळेल. इलॉन मस्क, स्टीव्ह जॉब्स किंवा जे कोणी अतिउच्च शिखरावर पोहोचले आहेत ते कधीच वाईट गोष्टीत, मोबाईल स्क्रोलिंग करण्यात वेळ वाया घालवत नाही. त्यांचा डोपामिन रिलीज होतो, पण पॉझिटिव्ह वर्कने, नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन काही घडविण्यात. चॉईस तुमची आहे. तुम्हाला घडायचंय की पडायचंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.